मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हिडिओ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। नरहरी झिरवाळ यांनी फोनवरून संपर्क केला असून 3 ते 4 व्हिडिओ जोडून हा व्हिडिओ तयार केल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे या व्हिडिओची सत्यता पडताळून याबाबत कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। तर झिरवाळांना याबाबत तातडीने तक्रार दाखल करण्याची सूचना दिल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। झिरवाळांच्या व्हिडिओवर पोलीस विभाग ॲक्शन मोडवर। गृह विभाग झिरवाळांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार। व्हिडिओ व्हायरल होण्याआधी झिरवाळांची तक्रार। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातला आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर आल्यानंतर नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झाले। मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्याचा असा व्हिडिओ बाहेर आल्यानं त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झालाय। अगोदरच अशोक खराच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण हाताळताना सरकारवर टीकेची भडीमार होती। त्यातच आता थेट मंत्रालयातील एका ज्येष्ठ मंत्र्याचा तसला व्हिडिओ बाहेर आला। या व्हिडिओमुळे सरकारला आता सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात। झिरवाळांचा हा व्हिडिओ बाहेर आला असला तरी त्यावर अजून कोणीही पोलिसात तक्रार केलेली नाहीये। आता मात्र सरकारने या प्रकरणाची खातरजमा करण्याचा निर्णय घेतलाय। मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही। आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। झिरवाळांचा तो व्हिडिओ काही महिने जुना असल्याचं सांगण्यात येत आहे। तो व्हिडिओ सोशल मीडियावर येण्यापूर्वीच झिरवाळांनी याबाबत फडणवीसांना फोन करून तक्रार केल्याचंही सांगण्यात येत आहे। व्हायरल झालेला व्हिडिओ हा 2-3 व्हिडिओ जोडून तयार केल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय। या प्रकरणी झिरवाळांनी पोलिसात तक्रार करावी असे निर्देश देण्यात आले। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। झिरवाळांच्या त्या व्हिडिओवर विरोधी पक्षातील नेत्यांनी उद्विग्नपणे प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात चारित्र्यहीन नेते आणि भ्रष्टाचारांवर पांघरून घालणारं सरकार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। एका राजकीय नेत्याचा व्हिडिओ समोर आलाय। माझा बाबा हे असल्या गोष्टीत मला नको। महाराष्ट्राचं चारित्र्य संस्कृती भ्रष्टाचार व्यभिचार याला सगळ्यांना काय म्हणा मला वाटतं उद्धवजींनी छान शब्द पांघरून घालणारं सरकार आहे। पांघरून मंत्री कराईल असं त्यांनी शब्द वापरला। पांघरून मंत्री ते तुम्हाला कळते। सरकार झिरवाळांचा व्हिडिओचा मुद्दा अतिशय सावधपणे हाताळताना दिसतंय। सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ त्यावरून केलेले आरोप पाहता झिरवाळ यांचं मंत्रिमंडळातील स्थान अतिशय डळमळीत असल्याचं सांगण्यात येत आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।